हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. आणि मी आता या ब्लॉगमध्ये त्याच्यासाठी बोलत नाही, कारण मागे गाणे चालू आहेत जोरजोरात आमच्या संगीताबाईचे, म्हणजे माझ्या ननदबाईचे. त्याच्यामुळे कॉपीराईट लागेल म्हणून मी काही बोलत नाही आहे. तर आता मी गुरुला घेऊन चालली आहे शाळेत. गुरुचा टायमिंग आहे खतरनाक 2 ते 5, त्याची झोपेची वेळ आणि त्याची शाळेची वेळ. आज आहे गुरुच्या शाळेत रक्षाबंधन. तर बघू आपण काय काय होणार आहे गुरुच्या शाळेत, आहे ना? चला, गुरुनं काय घेतलं? ऑटो घेतला पप्पा. आणि गुरुच्या शाळेमध्ये आज रक्षाबंधन कार्यक्रम आहे. तर गर्ल्स आहे, तर गर्ल्ससाठी छान छान ब्रेसलेट घेतले आहे ना गुरु. गर्ल्स आता गुरुला राखी बांधन, तर गुरु त्यांना बहिणींना गिफ्ट देईल ब्रेसलेट. चला चला चला, बस गाडीवर थांब. पप्पाला गाडी काढू दे गुरु. चले, नाही एवढी गरम नाही. चल, तर आलो आम्ही सईला घ्यायला आणि गुरुला शाळेत सोडायला. गुरु, तू काय घेतं दाखव. असं मूड नाही आहे आज, त्याचं बिलकुल मूड नाही आहे आज. मी जातच नाही म्हणे, पण आज रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे. पण छान छान ब्रेसलेट घेतले त्यांच्या स्कूलच्या मैत्रिणींसाठी, बहिणींसाठी. आणि आम्ही आता आलो. आत्ताच घरासमोर येताना गुरुच्या मागे डॉगी धावला आहे ना. मग डॉगी धावला खूप. आता त्या डॉगीची कंप्लेंट करणार आम्ही आणि मग डॉगीला उचलून घेऊन जाणार. तर असं आहे. तर काय म्हणता, हे आमची इच्छा अजूनही गोव्याच्याच दुनियेत आहे का हो? असं काही नाही, सुस्तावलं मी थोडंसं. ते बाय प्लेन फर्स्ट टाइम जीवनातून एकत्र. मी तर माझं डोकं दुखलं आल्यावर घरी, एवढं मी टेन्शन घेतलं. आणि ते पण तुम्हाला मी सांगतो, हे सगळं बायकोमुळे झालं, माझ्या लेकरामुळे झालं. बायकोची मेहनत म्हणजे लय खतरनाक राहते. घनघन करते तो पाठ वेगळा आहे. मोठ्यानं बोलला, ऐकून येते. मोठ्यानं बोला तो मोठ्यानं बोला. हा बोल ना आता. तो घनघनचा जो पाठ सोडून बाकीच्या गोष्टी सगळ्या वेळ आहे. आणि बायको, त्यामुळे मला पण एक ऊर्जा येते, एक हिंमत येते. अच्छा, फक्त घनघनपणा जर केला तर माझी ऊर्जा डाऊन होऊन जाते. त्यामुळे तो समजून जा, ठीक आहे. बाकी तर सगळ्या गोष्टी हे सगळं बरोबर आहे, पण सपोर्ट यांचा पण आहे. हे करू देते, मला नाचू उडू देते, मस्त एन्जॉय करू देते, म्हणून या साऱ्या गोष्टी आहे ना. त्याचं कारण एक हेच आहे की बायकोची इच्छा पूर्ण करणं हे आपलं काम आहे. कारण की ते ट्रॅकच्या बाहेर नाही जात, ते लाईन दोरीच्या बाहेर नाही जात. त्यामुळे मी काय, प्रत्येक माणूस जो आहे आपल्या बायकोला त्या गोष्टी करू देते आणि करू दिल्याच पाहिजे. कारण की त्यांना पण एक कुठंतरी मन आहे, त्यांची पण इच्छा आहे, त्या पूर्ण झाल्या पाहिजे हे मलाही वाटते. आणि मला हे पण सांगायचं आहे की माझ्यासारखे जे काही जे पुरुष आहे, ते यांनी आपल्या बायकोची प्रत्येक इच्छा पूर्ण केली पाहिजे. हे पर्सनली एक माझा एक काय म्हणतो बा त्याला, मॅसेज आहे किंवा एक माझी इच्छा आहे, असं त्यांनी केलं पाहिजे. नंतर त्याच्यानंतर तुम्ही आयुष्य कसं बदलून जाणार तुमचं. तर ठीक आहे गुरु, आता गुरुला शाळेत नेऊन देऊ. गुरु सुस्तावला आहे. चला आज घेतलं माझ्या पिल्लूला आणि तो गुरु गेला. आता गुरुने पहा शर्ट पॅन्ट घातलं. तर मी म्हटलं होतं त्याला घरून की गुरु हे ड्रेस घालू नको रे, गरमी होते. ऐकलं नाही, घातलं. आणि एक एक्स्ट्रा ड्रेस देत असतो की नाही बॅगमध्ये. शेवटी म्हणे मम्मी गरमी येऊन राहिली, मग तो ड्रेस चेंज करून. आता आम्ही चाललो घरी. चल बाय. तर माझ्या इथे आज ताई भेटायला आलाय पुण्यावरून. ताई, तुमचं नाव काय? माझं नाव पूजा सूर्यवंशी. तुमचं ताई? माझं नाव माया वानखडे. आणि ह्या ताई आमच्या घराजवळ. मी तुमच्या खूप बिग फॅन आहे, सोनू वानखडे. तर ह्या मला आज भेटायला आल्या आणि बस भेटून चालल्या. आणि खूप छान त्यांनी मला माझी तारीफ केली. आवडलं आणि प्रोत्साहित करून जात आहे आता. तुम्हाला कसं वाटलं घरी? तुम्ही नेहमी असेच हसत राहा, असेच व्हिडिओ काढत राहा, आम्हाला खूप बरं वाटतं. माहिती का, जसं त्यामध्ये फोटो आहे म्हणजे व्हिडिओ मध्ये वाटतात ना, त्याच्यापेक्षा पण चांगलं रिअल मध्ये छान आहे. आणि आणखी खूप 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 पुढे जावं आणि थांबूच नका, कुठंच थांबू नका, असेच नेहमी जात राहा. आणि आम्ही असंच तुमचे व्हिडिओ बघू आणि खूप छान वाटतं मॅडम. आणि मॅडमचे खूप मोठे फॅन आहे. थँक्यू ताई, आल्याबद्दल मलाही खूप छान वाटलं. बरं, थँक्यू. तर चला, आता गुरुची शाळा सुटायची वेळ झाली. आणि आज काय केलं त्याने शाळेत पप्पांना? काय गिफ्ट दिलं की काय दिलं की दिलंच नाही. त्याच्या बॅगमध्ये ऑटो आहे. मला माहिती आहे, त्यानं तिथं थांबवलं.
बॅग मध्ये टाकून चेन लावून दे म्हणे, तू कोणी घेऊन घेईन म्हणे. मग म्हणे त्याला बाथरूम आली होती, मी बाथरूम घेऊन गेली, तर मग त्याला पूर्ण तिथपर्यंत म्हणजे येईपर्यंत भिन केलं. मग मी माझ्या ऑटो कोणी नेईन काय, अरे म्हटलं मग देऊन दे म्हटलं, सगळं तिथं लहान लहान बाळ आहे कोणी मागं दिल नाही. ऑटो बॅगमध्ये त्याच्या मॅडमने सांगितलं मी त्याचा गाऊनमध्ये पाहिजे, हा याचा टॉय आहे म्हटलं बॅगमध्ये, लक्ष ठेवू जा बा. अशी गोष्ट आहे माझ्या गुरुची. ऑटो काढला वाटतं त्याला. हाय हाय कर. हा बंद करू? नाही बंद नाही होत, पप्पा आहे नाही इथं. आमच्या गुरुला राखी बांधली. कोणा राखी बांधली तुला? त्या पोरीचं नाव काय आहे सांग, त्या पोरीचं नाव काय आहे? त्याला विचारलं गुरु राखी बांधली तर त्या श्रुतीबाईचे नाव काय आहे म्हटलं. त्या पोरीचा शाळेतली एक पोरगी होती, शाळेतली एक पोरगी. मस्त. आणि गुरुचे ब्रेसलेट सगळ्या पोरींनी घातले, मस्त आवडले सगळ्यांना, मस्त दिसत होते हातात वाईट 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 वाईट. आणि गुरुच्या क्लासमधल्या पोरी ओळखायला येत होते, आहे ना रे गुरु? बघा गुरुच्या शाळेत छान असा रक्षाबंधनचा कार्यक्रम झाला आहे आणि सगळ्या जणी होत्या गर्ल्स. त्याच्या स्कूलमध्ये जेवढ्याही गर्ल्स आहे गर्ल्ससाठी गुरुने छान ब्रेसलेट घेतले, म्हणजे मी घेऊन दिले आणि गुरुने सगळ्यांना गिफ्ट दिलं. आणि सगळ्यांनी चॉकलेट्स आणले होते. चॉकलेट्स म्हटलं सगळेच आणते, आपण काही वेगळं नाही, म्हणून मग मी छान छान ब्रेसलेट घेऊन गेली. मुलींना खूप आवडले आणि असा झाला गुरुच्या शाळेतला कार्यक्रम. पण तुम्ही म्हणाल तर गुरु कुठे यायचे, आता तुम्हाला गुरु मी दाखवते. हा बघा गुरु, आज सकाळी त्याच्यासोबत शाळेत येताना खूप ट्रॅजेडी झाली सांगते. गुरुला शाळेत जायच्या वेळेस बघा आम्ही खाली उतरलो, गुरु खाली उतरला, गुरुच्या मागे मी आहे आणि समोर बघा गुरु जात आहे. मी असं खाली पाहत होती, काहीतरी गोटा वगैरे लागला होता, तर तेवढ्यात पहा असं गुरु एकदम धावत जाते आणि गुरु एकदम पलटते गुरुला घेते. बघा एकदम मी धावली, एकदम कुत्रं एकदम अंगावर आलं होतं. मी जर नसते ना तर कुत्र्याने तर गुरुला पकडलंच असतं. मी बघा स्लो मोशनमध्ये खूप आज वाचला गुरु, कुत्र्याचा चावा नाही तर लागला असता आज त्याला. खूप वाचला आज माझा गुरु, तर लक्ष ठेवावं लागते बाबा. तर चला असा होता दिवस. संगीताबाई सोबत आम्ही काढला व्हिडिओ मस्त. आणि बिचारी विधी सईच्या शाळेतून 7 वाजता मेसेज आला की हे प्रोजेक्ट द्या म्हणे बनवून कायचा 15 ऑगस्टचा 15 थांबा. तर आता तो आमची तर चॅम्पियन आहे हे अभ्यासात आणि क्राफ्टमध्ये. बिचारी करून देऊन राहिली, अभ्यास करून राहिली होती, सईचं काम हलकं करून राहिली. मी गुरुला आणायला गेली ती. गुरु म्हणे पहिले आला बेटा वरम भात जेव रे गुरु. नाही म्हणे खिचडी पाहिजे, खिचडी लागायला म्हणते. आता वरम भात पाहिजे, त्याच्या नादात हाव मी. आज लाईव्ह झालं नाही भेटली, लाईव्ह झालं भेटली नाही म्हणजे मी गेलीच नाही ना, टाईम नाही भेटला ना मला. आणि हे जे पाहिले नाही ही रूम ती आहे, जे इथे कपडे होते ना ही रूम आहे ती. तर अजून थोडंसं हे ओलावा आलेला आहे, ओलावा तर हे थोडंसं म्हणजे वॉल बनवू मग चांगली दिसेल अशी गोष्ट आहे. आज असं होतं गुरुच्या अंगावर आलं होतं कुत्रं, खूप भयानक. सईचे पप्पा खूप बोलले कारण ते कुत्रं सईच्याही अंगावर गेलं होतं का गं, आणि अजून छोटीच्या अंगावर गेलं होतं, त्याची राणीचे बिट्टूच्या अंगावर गेलं होतं. खूप आज गुरु खूप वाचला. तर असं आहे राजे हो, असे कुत्रे असन तर कंप्लेंट देऊन द्या. काय करता निरा आता तर काही असेच व्हिडिओ येते. याला घोय असलं, 2 वर्षाच्या पोराला घोय असलं, यांच्या नंदेला कुत्रं डसलं ते पाहायला गेले ते आज माऊलीला, हां पुतणीला सगळे कुत्रे तर लक्ष ठेवत जा, लहान लेकरावर लक्ष ठेवत जा. म्हणजे गुरु असा आला तर तुम्ही तर म्हणा पाहिलंच म्हणा आता. तर असं आहे तर पहा बा, असे काही कुत्रे असेल तर पहिलेच कंप्लेंट करून त्याच्या जागी पोचून द्या. घरचे कुत्रे असेल तर त्याला बांधून ठेवत जा, असं करत जा. तर चला असा होता व्लॉग आमचा आजचा. कसा वाटला कसा आणि मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.